या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची, कधी भरायची, ओटी का भरायची आणि भरायलाच पाहिजे का, ही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवरात्र म्हणजे बघा, आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला लाभलेली असते. या नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीची सेवा करून कुलदेवीच्या आवडीच्या गोष्टी, त्यातलाच एक भाग म्हणजे कुलदेवीची ओटी भरून आपल्याला आपल्या आयुष्यातील दुःख कमी करून घेता येत असतात. आपल्या कुलदेवीचं, आपल्या आईचं संरक्षण आपल्या भोवती वाढवून घेता येतं आणि ओटी भरायचीच आहे बघा. नवरात्रीमध्ये बघा, तुम्ही जमेल तर बघा, पहिल्या दिवशी भरू शकता, दुसऱ्या दिवशी, कधीही तुम्ही ओटी भरू शकता. कारण बघा, बऱ्याचशा महिला या वर्किंग वुमेन असतात. त्यामुळे बघा, ठराविक दिवशीच ओटी भरलं पाहिजे असं नाही. बघा, आता भरू मग भरू म्हणत म्हणत हे जे काम आहे ना, ते राहून जातं आपलं. त्यामुळे नवरात्रीमध्ये ज्या दिवशी जमेल तुम्हाला त्या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता. नाही तर मग अष्टमी किंवा नवमीला भरू शकता. म्हणजेच काय, तर बघा, नवरात्रीच्या 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी, 8व्या माळेला, 9व्या माळेला तुम्ही ओटी कुठेही भरू शकता. जर तुमच्या घरी घट बसले असतील तर तुम्ही घटासमोरसुद्धा देवीची ओटी भरू शकता. आणि बघा, तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची तर मूर्ती असतेच किंवा फोटो असतोच, देवासमोरसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. आपल्या घरीच किंवा मग जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या गावदेवीची, तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने ओटी भरू शकता. तर बघा, कुठे भरायचं, घरी भरणं अगदी शक्य झालं, सोपं आहे बघा घरी भरणं. आणि जर घरी मंदिरामध्ये जाऊन भरणं शक्य असेल तर मंदिरामध्ये पण जाऊन भरू शकता. कुलदेवीचं रक्षण बघा आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटीही भरायलाच पाहिजे बघा. आपल्या मनामध्ये अनेक मनोकामना असतात, त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या देवी आईची ओटी भरायची असते. सर्वात अगोदर बघा, ओटी का भरायची, तर बघा, पूर्वी बघा, आपल्या जर घरी कोण एखादी सवाष्ण स्त्री आली तर आपण बघा, तिची ओटी भरल्याशिवाय, तिला हळदी कुंकू केल्याशिवाय आपण पाठवून देत नाही. तर मग जर असं चुकून असं जर कधी एखादी स्त्री गेली तर बघा, बरेच जण असं नावं पण ठेवतात, काय त्यांच्या घरी गेलं तर ते हळदी कुंकू पण आपल्याला लावत नाहीत. किमान बघा, ओटी भरणं जरी तुम्हाला शक्य नसेल तर किमान तुम्ही हळदी कुंकू तरी लावत जा. आपल्या घरी एखादी सवाष्ण स्त्री आली, बघा, प्रत्येक सवाष्ण स्त्री आहे ना, ही देवीचं स्वरूप असते, कुठलीही स्त्री असो. बघा, सवाष्णच असं नाही, घरी आले तर मग कुठलीही महिला आली असेल, मुली असो, कुमारिका असो, महिला, कोणालाही तुम्ही हे जे ना करू शकता. ओटी भरणं बघा, हा एक आपल्या भारतीय संस्कृतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. बघा, सवाष्ण स्त्रीला संतानप्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतानप्राप्तीच्या आशीर्वादाचेच हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे. एवढेच नव्हे तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कारसुद्धा असतो. त्याचप्रमाणे आपल्याला बघा, ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्याप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्ही देवीची ओटी जी आहे ती भरू शकता. वर्षभरामध्ये बघा, कुठल्याही मंगल प्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायचीच असते. कारण बघा, तुम्हाला ओटी म्हणजे काय, आणि बघा, ओटी म्हणजेच आपलं जे ओटीपोट असतं, इथून एक नवीन जीव जन्म घेत असतो. प्रत्येक स्त्रीला जेवढी तेवढी ताकद ही दिलेली असते की ती एक नवीन जन्म आहे तो ती देऊ शकते. प्रत्येक स्त्रीची पहिली ओटी जी आहे तर ती तिच्या साखरपुड्यामध्ये भरली जाते. त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर कुठल्याही मंगल प्रसंगी बघा, सर्व सवाष्ण स्त्रींची ओटी भरत असतो. ओटी भरण्याची पद्धत बघा जवळपास सारखीच असते, पण काही ठिकाणी थोडासा बदलसुद्धा असू शकतो त्यांच्या चालीरीतीनुसार. प्रत्येक भागानुसार बघा, पद्धत ही थोडीफार बदलू शकते. पण ओटी भरत असताना बघा, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवूनच ओटी भरायची असतात. जसे की बघा, ओटी भरल्याचं आपल्याला सर्व फळ प्राप्त होण्यासाठी ओटी बघा, तुमच्या यथाशक्तीने तुम्ही भरची, अगदी मनापासून तुम्हाला ओटी भरायची आहे. कोणीतरी तुम्हाला सांगतंय म्हणून तुम्ही देवीची ओटी भरू नका. तुम्हाला ही गोष्ट मनापासून पटते ना, तर मग तुम्ही करा. बघा, अगदी तुम्हाला सोन्याचे चांदीचे दागिने घ्यायचे नाहीत, महागड्या वस्तू घ्यायच्या नाही आहेत, महागड्या साड्या घ्यायच्या नाही आहेत. बघा, देवीची ओटी अगदी तुम्ही साध्या पद्धतीने भरू शकता. देवीला दान करत असतात बघा, ज्यांना बघा एवढं मोठं केलं असेल तर बघा, आपण साधा एखादा ब्लाऊज पीससुद्धा देत असतो, नारळ देतो आहे, आणि तेसुद्धा आपली देवी स्वीकारतच असते. सोन्याचं दिलं काय आणि कसं दिलं काय, आपली देवी ही स्वीकारतच असते. पण ओटी भरत असताना या ज्या काही गोष्टी आहेत ना,
त्या तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे. बघा, मनापासून केलेल्या गोष्टी देवीला तुम्ही जर अर्पण केल्या, आपल्या मनातला भाव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. देवीला भक्तांनी अगदी मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट बघा जास्त प्रिय असते. त्यामुळे ओटी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला कशी भरायची त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. फक्त बघा, देवी जी आहे ती फक्त आपल्या भक्तांसाठी भुकेलेली असते. आपली ओटी बघा, देवी आईची ओटी आपण भरत असतो. बघा, कधी आपण जेव्हा माहेरी जातो ज्यावेळेस आपण परत येत असतो, तेव्हा आपली आई म्हणा, वहिनी म्हणा, आपली जी ओटी आहे ती खणा नारळाने ओटी भरत असते. तर बघा, अशाच प्रकारे तुम्हाला ही जी ओटी आहे ना, तर ती ओटी भरायची. नवरात्रीमध्ये जमेल तेव्हा तुम्ही ही ओटी भरू शकता. अष्टमी, नवमीला भरू शकतात किंवा वर्षातून एकदा बघा, तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या मूळस्थानी जाणार असाल तर तिथेसुद्धा जाऊन तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा आदर सत्कार करू शकता. तुमच्या कुलस्वामिनीची ओटी तुम्ही भरू शकता. नवरात्रीमध्ये बघा, जाणं जर शक्य होत नसेल तर मग आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या ठिकाणी मग जवळपासच आपल्या आईचं, देवीचं, कुठल्याही देवीचं एखादं मंदिर असतं, ग्रामदेवी असते, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. शक्यतो मी माझ्या घरी ओटी घरीच बरंचसं असते, नाहीतर मग आमच्या इथे गावदेवी आहे त्या ठिकाणी जाऊन पण मी ओटी भरत असते. दरवर्षी नवरात्रीमधून मी न चुकता ही जी ओटी आहे तर ती मी ओटी भरत असते. तर आता ओटीच्या सामानामध्ये काय घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, नऊवारी साडी या ठिकाणी आपल्याला देवीची ओटी भरत असताना घ्यायची. आणि साडी घेताना ती शक्यतो सिल्कची किंवा मग ती कॉटनची, सुती कपड्याची घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघा, खण, ब्लाऊज पीस, तांदूळ किंवा गहू, नारळ, देवीसाठी वेणी, एखादं फळ, कुठलंही एक फळ तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर शृंगाराचे अलंकार त्यामध्ये पाहिजे, जितके जास्त घेऊ शकाल ते तुम्ही घेऊ शकता. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र, जोडवे, कानातले, नथ, बांगड्या, टिकली, कुंकू, काजळ, दक्षिणा, आरसा. त्याच्यानंतर बघा, आपल्याला हे सर्व पूजेचं साहित्याची एक पुडीसुद्धा मिळते, ज्यामध्ये बदाम, खारीक, हळकुंड, खोबरं असतं आणि विड्याचं पान, ज्याला आपण तांबूल म्हणतो. ह्या सर्व वस्तू आपण जेव्हा देवीची ओटी भरत असतो ना, त्यावेळेस तुम्हाला घ्यायच्याच आहेत. यापेक्षा अजून काही जर तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचं असेल त्याही तुम्ही ठेवू शकता, पण कमीत कमी ज्या मी तुम्हाला ह्या वस्तू सांगितल्या त्या वस्तू तरी ओटीच्या सामानामध्ये असायलाच पाहिजेत. आपण बघा, देवीला जेव्हा साडी अर्पण करत असतो तेव्हा साडी सुती किंवा रेशमी असावी, जिचा रंग शक्यतो काळा नसावा. काळा सोडून इतर कोणत्याही रंगाची तुम्ही घेऊ शकता. हिरवा, लाल, नारंगी, पिवळा, त्यानंतर गुलाबी, या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही काळी रंग सोडून अर्पण करू शकता. बघा, साडीचा कलर तर बघा, प्रत्येक साडीचा कलर आहे ना वेगवेगळा दर्शवत असतो, वेगवेगळे महत्त्व दर्शवत असतो. त्या धाग्यांमध्ये बघा, या धाग्यांमध्ये तेवढी त्या शक्ती असते, त्या गोष्टींची आकर्षक शक्ती जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला ही साडी जी आहे तर शक्यतो हिरवी, लाल, नारंगी, गुलाबी, पिवळी अशा रंगाची साडी घ्यायचा प्रयत्न करा. जास्त डार्क कलर नका घेऊ, कारण या धाग्यांमध्ये बघा, रेशीम धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची जी क्षमता असते, धरून ठेवण्याची जी क्षमता असते, त्या इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये ओटीतली जी साडी आहे ती शक्यतो रेशमी किंवा सुती असावी असं म्हटलं जातं. ही साडी शक्यतो 9 वारीच का असावी, बघा 6 वारी पण तुम्ही भरू शकतात, पण बघा व्यवस्थित भरले तर तुमच्या बजेटनुसार बघा तुम्ही 9 वारी घेऊ शकता. 9 वारी पण साडी आजकाल देवीची ओटी भरण्यासाठी जास्त महाग नाही मिळत. आपण इतर गोष्टींसाठी एवढा खर्च करतो, मग आपल्या आईची ओटी भरताना का आपल्याला कंजूसपणा करायचा आहे. बघा, कोणत्याही देवीचे कार्य करणारे 9 रूपे देवीचे असतात, 9 रूपे दर्शवतात. देवीला 9 वारी साडी अर्पण करणं म्हणजेच काय, मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यामध्ये देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे सामावली आहेत, अशा दुर्गा देवीला तिच्या 9 अंगांसह 9 रूपांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे. म्हणून बघा, तुम्हाला या 9 आकड्यांच्या 9 वारी साडी देवीला शक्यतो अर्पण केली जाते. म्हणून देवीला अर्पण करत असताना ही जी साडी आहे ती शक्यतो सुती साडी घेण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा. आणि साडीसोबतच बघा, एक खण पण आपण देत असतो, म्हणजेच ब्लाऊज पीस, तर तो पण बघा सुतीच असावा. त्याच्यानंतर साडी जी घ्याल तुम्ही ती काठपदराचीच असायला पाहिजे. मग खणाविना तुमची साडी जी आहे तर ती अर्पण देवीला करू नका. यानंतर बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओटीमध्ये आणखीन काही सामान आहे ते मी तुम्हाला सांगते. शृंगाराचे सामान, दागिने, मंगळसूत्र, जोडवे, त्या यथाशक्तीने तुम्हाला जितकं शक्य होईल तुम्ही ते जितकं घेता येतील तितकं ओटीच्या सामानामध्ये तुम्हाला घ्यायचे. काही काही जण सोन्याचे, चांदीचे पण देत असतात, पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता. बघा, नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर नारळ जो आहे तो व्यवस्थित पाण्याने भरलेलाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. सुका नारळ या ठिकाणी किंवा शेंडी काढलेला नारळ तुम्हाला ओटी भरण्यासाठी वापरायचा नाही. त्यानंतर सुपारीजी, हळकुंड घेताना शक्यतो लेकूरवाळी हळकुंड घेण्याचा प्रयत्न करा. खोबऱ्याचा तुकडा, बदाम,
हे सुद्धा तुम्हाला ओटीच्या साहित्यामध्ये घ्यायचं आहे. हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, गजरा, वेणी, तांदूळ यासोबतच बघा एक फळसुद्धा घ्यायचं आहे. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. किंवा मग तुम्ही 5 फळसुद्धा घेऊ शकता. बघा श्रीफळ या सर्व गोष्टी आपण ओटीच्या सामानामध्ये घ्यायच्याच आहेत. आणि ओटी भरत असताना देवीची नारळाचा जो शेंडा आहे तो शक्यतो बघा नारळाचा जो मागचा भाग असतो तो मागचा भाग जो आहे तो शेंड्याचा भाग जो आहे तो देवाकडे असला पाहिजे. आणि ओटीमध्ये बघा विडासुद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे, ज्याला आपण तांबूल म्हणत असतो. आणि हा तांबूल जो आहे तो देवीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ओटी भरत असताना ओटीच्या साहित्यामध्ये तांबूलसुद्धा तुम्हाला आवर्जून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा तुम्ही जर ज्या ठिकाणी तुमच्याकडे पान वगैरे विकतात त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की देवीला तांबूल द्यायचं आहे, तो तांबूल तुम्ही घेऊ शकता. फक्त त्या तांबूलमध्ये घेताना तुम्हाला तंबाखू किंवा सुपारी ह्या अशा गोष्टी आहेत ना त्या घ्यायच्या नाही आहेत. त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण दरवेळेस देवीला तांबूल अर्पण करत असतो तर ते सुद्धा बघा पान स्टॉलवाले जे आहेत तर ते बनवून देतात. देवीला तांबूल अर्पण करायचं म्हटलं की ते तुम्हाला अगदी बनवून देतील. फक्त त्यांना सांगायचं की त्याच्यामध्ये तंबाखू किंवा सुपारी यासारखे पदार्थ घालू नका. विलायची, बडीशेप, लवंग हे असे पदार्थ घालूनच मग ते तांबूल बनवून घ्यायचं तुम्ही. नारळामध्ये बघा सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणामध्ये असते, म्हणून देवीला आपण ते वाहत असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे साडी बघा ज्यावेळेस आपण अर्पण करत असतो त्यापैकी बऱ्या प्रकारे ती थोडीशी उघडून ठेवावी. अगदी बारीक घडी करून ती ठेवायची नाही. ओटीतली साडी बघा आपल्याला मिळत असते कधी कधी, ज्यामुळे तुम्ही मिळाली तर ती तुम्हाला चालेल. आणि बघा ओटीतली जी साडी आहे ना तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर परत मिळाली तर ती शक्यतो तुम्ही कोणाला देऊ नका. तुम्हाला जर शक्य असेल तर ती एकदा किंवा दोनदा ती तुम्ही स्वतः वापरू शकता. कारण त्या साडीमध्ये देवीच्या सात्विक लहरी उतरलेल्या असतात. त्यामुळे आपल्यातली निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जात असते. आपल्या आयुष्यातले संकटे दुःख होत असतात. ओटी बघा कशी व्हायची हे मी आता तुम्हाला सांगते. ओटी बघा शक्यतो व्यवस्थेमध्ये एक मोठं ताट किंवा परात तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला साडी ठेवायची आहे उघडून. आणि त्या साडीवरती तुम्हाला तांदूळ किंवा गहू तुम्ही ठेवू शकता. आणि त्यानंतर जो खड ब्लाऊज पीस आहे तो ठेवायचा आहे. त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे. आणि नारळाचा जो शेंडा आहे तो देवीकडे येईल या पद्धतीने तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर नारळ ठेवून झाल्यानंतर जे शृंगाराच्या वस्तू घेतलेल्या आहेत तुम्ही, फळं वगैरे घेतलेल्या आहेत त्या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायच्या आहेत. वेणी ठेवायची आहे. जे काही तुम्ही दागिने वगैरे घेतले असेल सगळं व्यवस्थित आपल्याला त्या ताटामध्ये परात घेतला असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर बघा ते सगळं ओटीचं सामान जे आहे ते सामान घेऊन तुम्हाला एकमेकांवर ते ठेवल्यामुळे बघा ते सगळं व्यवस्थित तुम्हाला दिसणारच आहे. कुठली वस्तू राहिली आहे कुठली नाही हे सुद्धा तुम्हाला समजणारच आहे. नारळ, हळकुंड, बदाम, सुपारी, शृंगाराचे मेन साहित्य, त्यानंतर फळ, दक्षिणा तुम्ही तुमच्या यथाशक्ती ठेवू शकता. बांगड्या, तर बघा सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला त्या ताटामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. आणि ओटीमध्ये जे काही साहित्य ठेवलेलं आहे त्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. आणि हे करत असताना बघा तुमच्या मनात कुलस्वामिनीचा जयघोष करायचा आहे. तुळजाभवानी की जय किंवा मग देवी मातेचा नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. या सगळ्या गोष्टींना तुम्हाला हळद कुंकू टाकत असताना ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे. आणि हे करत असताना स्वतःच्या कपाळाला सुद्धा तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे. आणि ओटीला सुद्धा एक फूल अर्पण करायचं आहे. आणि बघा त्यानंतर जी ही ओटी आहे ती बघा आपल्याला स्वतःच्या छातीला लावायची आहे. बघा स्वतःच्या छातीला लावायचे त्या का मी तुम्हाला सांगते, देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला तुम्हाला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे. आणि ही जी ओटी आहे ती ओटी छातीला लावल्यानंतर आपल्याला देवीच्या चरणाला ती ओटी स्पर्श करायची आहे. जर तुम्ही ओटी घरी भरणार असाल, मूर्ती छोटी असेल तर थोडासा स्पर्श केला तरीसुद्धा चालेल. किंवा मग घटालासुद्धा तुम्ही हलकासा स्पर्श करू शकता. आणि कारण घट बसवलेले असतील तर तुम्ही घटामध्ये मूर्ती ठेवलेलीच असणार आहे. त्यामुळे मग तुम्ही अगदी हलकं अलगद थोडासा स्पर्श करू शकता. त्यानंतर बघा तुम्ही जर मंदिरामध्ये देवीला ओटी अर्पण करणार असाल तर मंदिरामध्ये देवीच्या चरणाची स्पर्श केलं जातं, तिथे अर्पण केली तरीसुद्धा चालेल. आणि जर घरी करणार असाल तर एक दिवस ती ओटी जी आहे ना ती तशीच तुम्हाला ठेवू द्यायची आहे. आणि अर्पण केल्यानंतर बघा देवी आईला तुम्हाला अगदी मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे देवी अगदी मी माझ्या यथाशक्तीने ही साधी सोपी ओटी मी तुला अर्पण केलेली आहे, तू तिचा स्वीकार कर. माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला त्याबद्दल तू क्षमा कर. ही ओटी जी आहे ती मी माझ्या यथाशक्तीने भरलेली आहे, तू तिचा स्वीकार कर
बघा मनामध्ये तुमचे जे काही आहे ते तुम्हाला देवी आईला सांगायचं आहे. काही लोक बघा नवरात्रीचे 9 दिवससुद्धा दररोज ओटी अर्पण करत असतात. यथाशक्तीने तुम्ही बघा दररोज जमलं तर दररोज करू शकता किंवा यथाशक्तीने नवरात्रीमध्ये एकदा जरी भरलं तरीसुद्धा चालेल. ओटीच्या साहित्यातले जे थोडेसे तांदूळ आहेत ते स्त्रियांनी आपल्या पदरामध्ये घ्यायचे आहेत. तुमच्या पदरामध्ये घेऊन झाल्यानंतर बघा ही जी ओटी आहे ती एक दिवसभर तुम्हाला तशीच देवघरामध्ये ठेवायची. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या ओटीचा आता घरी भरलेला करायचं काय, तर बघा मंदिरामध्ये जर तुम्ही भरलेलं असाल त्याचं सगळं आपण मंदिरामध्ये देत असतो, गुरुजींना भटजींना देत असतो. वेणी वगैरे जे काही ज्या गोष्टी तुम्हाला ते ओटीतलं परत देतील त्या तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ते तुम्ही वापरू शकता. नारळ वगैरे दिला तर ते तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. वेणी तुम्ही तुमच्या केसांमध्ये एक दिवस लावू शकता. बघा बरेच जण आजकाल वेणी कोणी लावत नाही, पण जर तुम्हाला लावायची आवड असेल तर ती तुम्ही लावू शकता किंवा मग देवघरातल्या देवामध्ये तुम्ही तशीच ती ठेवू शकता. आणि ज्या खायच्या गोष्टी तुम्हाला प्रसाद म्हणून दिलेल्या आहेत त्या तुम्ही स्वतः खायच्यात. आणि जर शृंगाराचं साहित्य असेल तर ते तुम्ही वापरण्यासारखं असेल तर स्वतःच वापरावं. शक्यतो ओटी भरत असताना जे काही शृंगाराचं साहित्य घ्या ते तुम्हाला स्वतःला वापरता येईल अशाच वस्तू तुम्ही घ्याव्यात. कारण मग जर आपण असंच घेतलं, छोट्या घेतल्या बांगड्या वगैरे, तर ते तसंच आपल्या पडून राहतात. त्यामुळे शक्यतो स्वतःला त्या वस्तू उपयोगात येतील अशाच पद्धतीने तुम्ही ओटीतलं सामान घ्या. त्यानंतर बघा जे काही दक्षिणा वगैरे आहे ते मग तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कुलस्वामिनीला जाल त्यावेळेस मग तुम्ही त्या ठिकाणी त्या जी दानपेटी असते त्या दानपेटीमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मग देवीचं काही इतर साहित्य खरेदी करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या दक्षिणेचा वापर करू शकता. अशा प्रकारे जी ही ओटी आहे ना ती तुम्हाला भरायची आहे. ओटी बघा जर नवरा बायकोनं भरायला जमलं तर भरू शकता किंवा ओटी एकाने जरी भरलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर बघा गरोदर महिला असतील तर तुम्ही ओटी भरू नका, कारण अगोदरच तुमची जी ओटी आहे ती भरलेली असते. त्यामुळे मग तुम्ही ही जी ओटी आहे ती या नवरात्रीमध्ये तुम्हाला भरणं शक्य झालं नाही गरोदर असल्यामुळे, तर मग ज्यावेळेस तुमचं बाळ होईल त्यावेळेस मग तुम्ही बाळाला घेऊन मग देवीच्या दर्शनासाठी ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्ही ही देवीची ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकता. कारण बघा कॉटनची साडी घेण्याचं हेच, सुती साडी घेण्याचं हेच कारण आहे की त्या साड्यांमध्ये सात्विक लहरीचं प्रमाण जे आहे ना ते आकृष्ट करून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे मग खण साडी अर्पण केली तर बघा देवी आपल्यावरती लवकर प्रसन्न होते आणि आपल्याला देवी आईचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे कुठल्या देवीला बघा तुम्हाला मी सांगते कुठल्या रंगाची साडी अर्पण केल्याने कुठला आपल्याला लाभ भेटतो हे सुद्धा मी सांगते, चे प्रमाण सांगते. दुर्गा देवीला बघा तांबडा रंग म्हणजेच लाल, श्री महालक्ष्मीला तांबडा आणि केशरी, तांबड्यामध्ये 60% तत्व असतात आणि केशरीमध्ये 40%. श्री लक्ष्मीला तांबडा किंवा पिवळा, तांबड्यामध्ये बघा 40% तत्व असतात आणि पिवळ्यामध्ये 60%. सरस्वती देवीला पांढरा रंग, श्री महासरस्वतीला पांढरा आणि तांबडा, पांढऱ्या रंगामध्ये 60% तत्व असतात आणि तांबड्यामध्ये 40%. श्री महाकालीला जांभळा रंग, त्यानंतर श्री कालीला जांभळा प्लस तांबडा देऊ शकता. जांभळ्यामध्ये 80% आणि तांबड्यामध्ये 20%. त्यामुळे देवीला शक्यतो साडी वाहत असताना तुम्ही 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडीच अर्पण करणे अधिक योग्य असेल. का ते मी तुम्हाला सांगते. बघा देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि गुरुकृपा योगाप्रमाणे समष्टी साधना करणाऱ्या पूजकांनी आपापल्या भावानुसार देवीला कोणत्याही रंगाची साडी अर्पण केली तरीसुद्धा चालते. कारण बघा भावापेक्षा कधीही अपेक्षित फळाचा लाभ हा त्या भक्ताला होतच असतो. त्यामुळे शक्यतो साडी सुती घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरावी, कुणी भरावी याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.